हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। लक्कडकोट पैठणी येथे घरफोडी करणारा आरोपी 12 तासात गजाआड। सर्व मुद्देमाल हस्तगत। येवला शहर पोलिसांची कारवाई। फिर्यादी नामे प्रशांत सुनील लक्कडकोट, वय 25 वर्ष, राहणार कानड गल्ली, येवला, जिल्हा नाशिक यांनी फिर्याद दिली की 26 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 ते 27 नोव्हेंबर 2024 सकाळी 9:15 वाजेच्या दरम्यान त्याच्या मालकीचं येवला कोपरगाव रोड, नांदेसर रेल्वे स्टेशन जवळ गेट जवळ लक्कडकोट पैठणी येलवा येथील दुकानाची पाठीमागील खिडकी तोडून कारखान्यात अज्ञात आरोपीनं प्रवेश करून त्यानंतर सदर ठिकाणची बाथरूमची खिडकी तोडून सदर खिडकीत लोखंडी शिडी लावून पैठणीच्या दुकानात प्रवेश करून दुकानातील 15 पैठणींचे नग, 4 मोबाईल फोन असा एकूण 1,48,000 रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला आहे। याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या। उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी घटनास्थळास भेट देऊन आवश्यक सूचना देऊन पोलीस ठाण्यात थांबून तपासावर देखरेख ठेवली। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी 2 वेगवेगळ्या तपास पथक तयार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार व सूचनांप्रमाणे सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक DM लोखंडे यांच्यासह पोलीस शिपाई निकम पवार, दळवी, राऊत यांच्या विशेष पथकानं सदर गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करून अंगुली मुद्रा तज्ञ तसेच डॉग स्क्वॉड यांना पाचारण करून गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी केली। तसेच गुन्ह्यात विविध साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादी यांच्या पत्नीनं दुकानातील कामगार यांच्यावर संशय व्यक्त केल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारताच त्याने त्यांचे नाव शब्बीर कबीर शेख, वय 27 वर्ष, राहणार नांदगाव रोड, येवला असं सांगितलं। त्याच घटना संदर्भात चौकशी केली असता त्यानं प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिले, परंतु त्यास कौशल्यपूर्वक विचारणा केली असता तेव्हा त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व माल, मोबाईल व DVR जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 6,48,000 रुपये असून आरोपीस गुन्हा करताना साथीदार आहे का याबाबत तपास चालू आहे। प्रतिनिधी उस्मान शेखसह मयुरी गोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज।